जिल्हा परिषदांवर भाजपचा वरचष्मा. विधानसभा, महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदांमध्येही भाजपचाच वरचष्मा राहिलाय. 12 जिल्हा परिषदांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये भाजपला बहुमत अथवा सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजप पाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दुसरा क्रमांक पटकावून शिवसेना शिंदे गटाला मागं टाकलं. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महायुतीनं प्राबल्य कायम राखलं आहे. आरक्षण 50% मर्यादेत असलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणूक निकालात भाजपनं वर्चस्व कायम राखलंय. भाजपला 2 जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळालं असून 4 जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या. काँग्रेस व शरद पवार गटाला प्रत्येकी 1 जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेत 225 तर पंचायत समित्यांमध्ये 459 जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. भाजपला सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 2 जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळालं. सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव या 4 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच झालेल्या या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत 73 पैकी 51 जागा जिंकून राष्ट्रवादीने एकतर्फी यश मिळवलं. कोल्हापूरमध्ये पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. विधानसभा, महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर होता. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये अजित पवार गटानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनं निर्माण झालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादीला राज्यभर फायदा झालेला दिसतोय. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा उभयंतांना फायदा झालेला दिसतोय. जिल्हा परिषदेत भाजपला पश्चिम महाराष्ट्रातही चांगलं यश मिळालं. ही पक्षासाठी जमेची बाजू ठरली आहे, कारण आतापर्यंत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात तेवढं यश मिळत नव्हतं. पण पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच सहकार्याचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये भाजपची पाळंमुळं घट्ट झाली आहेत. शिवसेना शिंदे गटानं रत्नागिरीत सत्ता जिंकून कोकणात शिवसेनेचीच ताकद असल्याचं दाखवून दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील नारायण राणे यांच्या वर्चस्वाला शिंदे यांनी धक्का दिलाय. रायगडमध्येही सर्वाधिक जागा शिंदे गटानं जिंकल्या. काँग्रेसला सर्वाधिक 23 जागांवर लातूर जिल्ह्यात जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळं सांगली जिल्ह्यात पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.